झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत स्किन केअर रुटीन. म्हणजे मी माझं स्किन केअर कसं करते ते सांगणार आहे, तर तुम्हाला सुद्धा ते कदाचित फायद्याचं ठरेल. तर मी तुम्हाला कोणाला असं सांगणार नाही का हेच प्रोडक्ट घ्या तेच प्रोडक्ट घ्या, कारण माझ्या स्किनला जे प्रोडक्ट्स मी वापरते तेच तुमच्या स्किनला मॅच होतील किंवा सूट होतील हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या स्किनला जे मॅच होतील तेच प्रोडक्ट वापरा. स्किन केअर म्हटलं का फक्त चेहऱ्याचं नाही तर पूर्ण आपल्या शरीराची स्किन महत्त्वाची असते. तर त्याच्यासाठी कुठली काळजी घ्यायला पाहिजे, काय काय करायला पाहिजे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. शिवाय आजचा व्हिडिओ माझी खास सबस्क्रायबर रचना कानेकर हिच्यासाठी आहे. रचना, तुम्ही मला खूप वेळा सांगितलं का स्किन केअरवर किंवा स्किन रुटीनवर सेल्फ केअरवर करा व्हिडिओ, तर सेल्फ केअरवर माझा व्हिडिओ आहे आणि मी छोट्या छोट्या टिप्स बहुतेक व्हिडिओजमधून दिलेल्या आहेत, परंतु असं खास असा व्हिडिओ आजचा म्हणजे जे फेस स्किन केअर वगैरे आहे त्याच्यासाठी नव्हता, तर आज मी ती माहिती देणार आहे. तर रचना, तुम्ही आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि ज्यांनी कधी पण मला याच्या आधी जर कमेंट केली असेल तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ जरूर बघा आणि त्याच्यावर कमेंट्स करून नक्की मला सांगा. तुम्हाला अजून काय क्वेरीज असतील तर सांगा. जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगेन. मी काही स्किन एक्सपर्ट नाही आहे, परंतु जो माझा अनुभव आहे, मी नोकरी केलेली आहे कॉस्मेटिक्समध्ये, फार्मामध्ये, त्याच्यामुळे थोडीफार मला माहिती आहे, तर ती माहिती मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण सकाळचं आणि रात्रीचं स्किन केअर रुटीन बघूया. तर इकडे मी पहिल्यांदा क्लिन्झिंग करते. क्लिन्झिंगसाठी तुम्ही असं कुठलंही क्लिन्झर घ्या किंवा मग घरी दूध असेल निरसं दुधाने असं तुम्ही क्लिन्झिंग करू शकतात. तर मी इथे सीताफळचं क्लिन्झिंग घेतलेलं आहे, क्लिन्झर घेतलेलं आहे. तर त्याने आता पहा जेंटल असा मसाज करायचा आहे, जेणेकरून ते ॲब्झॉर्ब होईल आणि आपले जे स्किनवरचे पोर्स आहेत ते क्लीन होतील. कारण आपण सनस्क्रीन लावलेलं असतं किंवा हलकासा मेकअप असतं, तो पूर्णपणे निघालेला नसतो, त्याच्यासाठी क्लिन्झिंग खूप महत्त्वाचं असतं. हे मी बाथरूममध्ये आंघोळीच्या वेळेसच करते, पण इथे दाखवण्यासाठी दाखवलं आहे. क्लिन्झिंग झाल्यानंतर स्किनला टोनिंगची गरज असते, तर टोनर चांगल्या प्रकारचं वापरायचं आहे. तर इथे मी नॅचरल टोनरचा वापर करते. ॲस्ट्रिंजन म्हणजे तुरटीचं पाणी करते आणि ते चेहऱ्यावर मारायचं. काही जण डायरेक्ट तुरटी लावतात, तर शक्यतो डायरेक्ट नाही लावायची. जर लावली ना तर लगेच चेहरा धुवून घ्यायचा. तर मी शक्यतो पाण्यातच अशी डिप करते आणि मग ते पाणी टोनर म्हणून यूज करते. तर अँटी एजिंगचं काम करते तुरटी. ड्रायनेस असेल तर तो जातो. हायपर पिगमेंटेशनसाठी सुद्धा तुरटी उपयोगाची आहे. तर तुम्ही लिंबू पाणी पण यूज करू शकतात किंवा मग ॲलोवेरा जेल यूज करू शकतात किंवा मग रोज वॉटर यूज करू शकतात ॲज अ टोनर म्हणून. ही तुरटी पण मी एका प्लॅस्टिकच्या डब्यातच बाथरूममध्ये ठेवलेली असते आणि मी लगेच आंघोळ झाल्यावरच हे करून टाकते आणि त्याच्यानंतर मग बाहेर आल्यावर हे सिरम यूज करते. तर हे सिरम ना मी हल्ली यूज करायला लागली, आधी अजिबात यूज नव्हती करत. पण आपलं ना जसं वय वाढतं तसं ना स्किन डॅमेज होत राहते किंवा मग एजिंगचं आपल्या लाईन्स वगैरे येतात चेहऱ्यावर, तर ना सिरम वापरायचं असं माझी ब्युटिशियन बोलली आणि तिनेच मला हे सिरम दिलेलं आहे. तर सिरम पण कुठल्याही चांगल्या कंपनीचं घेऊ शकता. आता हे तिने तिच्याकडचं मला दिलेलं आहे, पण हे संपल्यावर मी एखाद चांगलं सिरम घेणार आहे ज्याच्यात हायलोरोनिक ॲसिड आणि नियासिनमाइड असेल, जे की आपलं स्किन हायड्रेटेड ठेवते आणि स्किन रिपेअर करते. त्याच्यानंतर गरज असते ती मॉइश्चरायझरची. तर इकडे मी बर्वाचं मँगो बटर मॉइश्चरायझर आता 1-1.5 वर्ष होऊन गेलं, त्याच्यापेक्षा पण जास्त, जवळजवळ 2 वर्षापासून हे मी वापरते आणि खरोखर चांगलं आहे. कुठलंही सिरम किंवा मॉइश्चरायझर असं डायरेक्ट हातावर चोळून लावायचं नाही, तर असे ड्रॉप घेऊन लावायचं आहे. मी मगाशी पण दाखवलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे एक मगाशी मी सांगायला विसरले का, तुम्ही जे टॉवेल यूज करतात ना किंवा मग नॅपकिन चेहऱ्यासाठी पुसण्यासाठी किंवा टॅप करण्यासाठी, तर ते तुम्ही फक्त चेहऱ्यालाच ठेवा. तुम्ही इतर जे आपल्याला हात पुसण्याची किंवा दुसरी असतील तर ते सेम नका यूज करू. तर चेहऱ्यासाठी एक वेगळं नॅपकिन किंवा मग टॉवेल ठेवा. क्रीम किंवा सिरम लावल्यानंतर काही वेळ थांबायचं आहे, त्वचेमध्ये ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं आहे, त्याच्यानंतर पुढची स्टेप करायची. मॉइश्चरायझरमुळे चेहरा हायड्रेटेड राहतो, शिवाय ना सॉफ्ट राहते स्किन आपली. अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे सनस्क्रीन कधीच स्किप नाही करायचं. खूप महत्त्वाचं आहे. खूप जणींच्या चेहऱ्यावर मी पिगमेंटेशन बघते आणि ते वाढलेलं असतं, तर हे सनस्क्रीन तुम्ही नेहमी वापरत जा, पिगमेंटेशन होणार नाही. पिगमेंटेशनची वेगळीसुद्धा कारणं असतात, हार्मोनल इनबॅलन्स वगैरे, पण मॉइश्चरायझर पण अप्लाय करा. UV रेज असतात तर ते आपल्या स्किनवर अफेक्ट करतात, आपली स्किन थोडक्यात जाळतातच आणि मग डाग येतात चेहऱ्यावर, असे ब्लॅक स्पॉट येतात. सनस्क्रीनमुळे ना एक असा पातळसा लेअर आपल्या स्किनवर तयार होतो, त्याच्यामुळे ना धूळ पण आतमध्ये जात नाही पोर्समध्ये आणि आपल्या स्किनला प्रोटेक्ट करतं. बॅक्टेरियल इन्फेक्शन शक्यतो होत नाही काहीही असं डर्ट जाऊन.
मी मगाशी तुम्हाला 2 प्रकारची इकडे सनस्क्रीन दाखवली. तर मी चेहऱ्यासाठी वेगळं आणि हातासाठी वेगळं वापरते. तर चेहऱ्यासाठी तर डर्माकोचं मी थंडीच्या दिवसातच घेतलेलं होतं. तर ते थोडंसं उरलेलं ते सध्या वापरते. नंतर मी आता उन्हाळ्यासाठी वेगळं मागवणार आहे. तर आता हे लॅक्टोकॅलामाइनचं बाकी मी हातासाठी नेहमी वापरते. तर हात पण आपले तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्वचा काळवंडू नये म्हणून मी हाताला नेहमी लॅक्टोकॅलामाइनचं सनस्क्रीन वापरते. तर हे 5 प्रकारच्या स्टेप्समध्ये आपलं स्किन केअर होऊन जातं. सध्या मी कपिवाचं इथे ॲलोवेरा जेल वापरते. आधी मी पतंजलीचं वापरायचे, पण आता मी कपिवा मला चांगलं वाटायला लागलेलं आहे आणि तेच वापरते बऱ्याच महिन्यांपासून. तर काय होतं, हे कधी वापरायचं ते सांगते मी. कधी कधी आपल्या चेहऱ्याला जळजळ होते किंवा मग चेहरा खूप ड्राय पडतो, तर तेव्हा हे वापरायचं, लावून ठेवायचं. छान त्याच्यात ॲब्झॉर्ब होतं आणि चेहरा आपला मॉइस्ट राहतो, हायड्रेटेड राहतो. शिवाय मी हाताला सुद्धा हे लावते. पण हे कधीतरी करायचं. जर तुम्हाला टोनर म्हणून हे वापरायचं असेल तरी तुम्ही ना क्लिन्झिंग नंतर हे वापरू शकतात ॲलोवेरा जेल, जे की मी आधी वापरायचे. हेच ॲलोवेरा जेल मी केसांसाठी सुद्धा वापरते. माझ्या हेअर केअरमध्ये सुद्धा मी दाखवलेलं आहे. आता आंघोळ करताना काय काय वापरते ते दाखवते. तर आंघोळ करताना इथे बघा, पिअर्सचं मी हे बॉडी वॉश वापरते. गेली 8 वर्ष झाली मी सोप वापरत नाही, तर हेच वापरते. कारण माझी मध्ये स्किन खूप ड्राय झालेली. मग त्याच्यानंतर मात्र मी बॉडी वॉश वापरायला लागले. हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे बाथ सॉल्ट असतात, वेगवेगळे एसेन्स असतात त्याच्यात. तर त्यापैकी कुठलंही बाथ सॉल्ट तुम्ही वापरू शकता. जर ते तुम्हाला महाग वाटत असेल तर सरळ तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट आणि पिंक सॉल्ट हे दोन्ही मिक्स करायचे आणि ते आंघोळीसाठी वापरू शकता. अगदी साधं मीठ वापरलं तरी चालेल. जेव्हा ना लो फील होतं किंवा हातपाय दुखतात, अंग दुखतं, तेव्हा ना हे सॉल्ट यूज करायचं. तर सॉल्टी इसेन्स हे मी हल्लीच घेतलेलं आहे, परंतु ह्याच्या आधी मी मॅग्नेशियम सल्फेट वापरायचे. अगदी तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट आणि साधं मीठ एकत्र करून ते पाण्यात टाकून ते वापरा. जर तुम्ही शॉवर घेत असाल तर शेवटचा मग घ्या आणि त्याच्यात हे डिझॉल्व करा आणि त्याने आंघोळ करा आणि मग परत पाणी टाका. शरीरावर असलेले अनवॉन्टेड हेअर, केस काढून टाकायचे आपण. म्हणजे अगदी स्वच्छ राहतं शरीर. ॲक्च्युली शरीरावरची ही जर लव असेल तुमची खूप अगदी बारीक, तर ती छान असते. खरं तर आपल्याला स्पर्श कळतो त्याने. पण जर ती जास्त आपल्याला इरिटेट होत असेल तर खरंच काढून टाका. हातपाय खूप स्वच्छ वाटतात आणि नेहमी हे करत जा. बिकिनी हेअर्स, प्युबिक हेअर्स जे असतात ते नेहमी काढत जा. स्वच्छ ठेवा अंग. त्याने तुम्हाला स्वतःला चांगला फील येतो आणि तुम्ही ताजेतवाने राहतात. जेव्हा वॅक्सिंग करतो किंवा केस काढतो ना, तेव्हा त्वचा थोडीशी हट झालेली असते. त्याच्यामुळे ॲस्ट्रिंजन लावायचं किंवा मग खोबरेल तेल लावा तुम्ही. त्वचा चांगली अगदी सॉफ्ट राहते. बिकिनी हेअरसाठी किंवा मग कधी कधी आपण वॅक्सिंग केल्यानंतर लगेच काय हेअर ग्रोथ होत नाही, थोडीशी कुठे कुठे होते. त्याच्यासाठी ना हे इपिलेटर किंवा मग ते हेअर रिमूव्हल मशीन आहे ते उपयोगी पडतं. तर हे फिलिप्सचं मी 3 वर्षापूर्वी घेतलेलं, अजून छान चालतं आणि उपयोगी आहे. छान ट्रिमर म्हणून पण याचा यूज होतो. कधी कधी काखेत थोडीशी ग्रोथ असते, ती काढण्यासाठी सुद्धा होतो. आयब्रोजचं नेहमी थ्रेडिंग करून करून ना त्वचा तिथली सैल पडते. तर त्याच्यासाठी ना मी घरीच ट्रिम करते वरच्यावर. त्याच्यासाठी हे पहा, आयब्रो ट्रिमर हल्ली मिळतं. तर ते मी मागवलेलं आहे. सध्या साधंच मागवलेलं आहे, का बघू कसं चालतं ते. त्याच्यानंतर मी एखाद्या चांगल्या ब्रँडचं मागवणार आहे. तर त्याच्यासाठी हा असा आरसा महत्त्वाचा आहे का जेणेकरून आपल्याला अगदी जवळचं दिसेल. तर आयब्रोसाठी मी ते वापरते. याच्याबरोबर दुसरी अटॅचमेंट आहे, तर त्याने तुम्ही चेहऱ्यावरचे पण केस काढू शकतात. तर ते शेवर म्हणून यूज करू शकतात. तर माझ्या चेहऱ्यावर खरोखर केस नाही आहेत, अप्पर लिप्स कधीतरी येतात, त्याच्यासाठी यूज होतो. तर चला, प्रॅक्टिकली तुम्हाला आता ना आयब्रोज मी या ट्रिम करून दाखवते. अगदी वारंवार तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही आहे. शिवाय थ्रेडिंग करण्याची पण गरज नाही. छान निघतात आणि एक आठवड्याभराने थोड्याशा परत दिसायला लागतात. त्याच्यानंतर परत ट्रिम करायचे आणि फायनली आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल ना, तेव्हा मग पार्लरमध्ये जाऊन आयब्रोज चांगल्या करून घ्यायच्या. तर कैचीने पण एक्स्ट्रा वाढलेले मी वरची ग्रोथ ट्रिम केलेली आहे. तर छान आयब्रोज झाल्यात घरच्या घरी. नाईट रुटीनचं बोलाल तर चेहरा फक्त छान क्लिन्झिंग करून घेते. रात्री झोपताना धुवून घेते आणि पहिल्यांदा मी ॲलोवेरा जेल लावायचे चेहऱ्याला, पण आता नाही लावत. तर चेहऱ्याला मी कुठलं तरी इसेन्शियल ऑइल लावते, नाही तर सरळ मग बदामाचं तेल. तर झोपताना छान असं मसाज करायचं किंवा अधूनमधून दिवसासुद्धा तुम्ही अधूनमधून म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा 2दा तुम्ही असं ऑइल मसाज चेहऱ्याला केलंच पाहिजे. तर शक्यतो हे रात्री करून ठेवायचं आणि छान झोपायचं. मस्त झोप लागते. शक्यतो माझ्या मते रात्री चेहऱ्याला कुठलंही रिपेअरिंग क्रीम वगैरे लावायची गरज नाही. आपला चेहऱ्याला छान झोप मिळाली तर आपोआप स्वतःला रिपेअर करतो. स्किन आपोआप रिपेअर होऊन जाते. तर चेहऱ्याला जेव्हा मसाज कराल ना, तेव्हा असं टॅपिंग नक्की करा. जे आपले पॉईंट्स आहेत मेन
ॲक्युप्रेशर पॉईंट, तर ते ॲक्टिव्ह होतात आणि छान आपलं ब्लड सर्क्युलेशन सुरू होतं आणि मस्त चेहरा टवटवीत होऊन जातो. असं छान मसाज नेहमी करा. अगदी रोज नाही मी सांगत, पण आठवड्यातून एकाच दुसऱ्या वेळा करा. कानाला असा मसाज करा, डोळ्यांच्या भोवती करा. तर इथे मी बदामाच्या तेलाने करते आहे. तुम्ही कुठलंही इसेन्शियल ऑइल घेऊन ते सुद्धा रात्री झोपताना लावलं तरी चालेल. थंडीच्या दिवसात मी इसेन्शियल ऑइलचा उपयोग करते किंवा नॅचरल ऑइल्सचा उपयोग करते का रात्री झोपताना लावायचं, म्हणजे चेहरा सॉफ्ट राहतो, स्किन सॉफ्ट राहते. पण नेहमीच मी रात्री झोपताना ऑइल वगैरे लावत नाही. चेहरा तसाच छान धुवून ठेवते, मस्त राहतो. चेहऱ्यावर नेहमी डेड स्किन तयार होत असते, तर ही मृत त्वचा घालवण्यासाठी स्क्रबिंगची गरज असते. तर नॅचरल स्क्रबर आपण घरी तयार करायचा, कुठलाही विकतचा आणू नका. जे आपल्याकडे नॅचरल ही मसूर डाळीचं पीठ आहे ना, ते खूप उत्तम असं स्क्रबर आहे. तर कुठलाही स्क्रबिंग क्रीम घेण्याची गरज नाही किंवा कॉस्मेटिक्समधलं स्क्रबर घेण्याची गरज नाही. तर हे नॅचरल स्क्रबरच आपल्या घरी आहे. मसूर डाळीचं पीठ, त्याच्यात दूध टाका, निरसं दूध, किंवा निरसं दूध नसेल तर दूध पावडर, मिल्क पावडर टाका. मी आता मिल्क पावडर टाकलेली आहे. ते मिक्स करायचं. त्याच्यात तुम्ही रोज वॉटर टाकलं तरी चालेल, मी साधं पाणी टाकलेलं आहे. आता हे थोडा वेळ 5 ते 10 मिनटं तसंच ठेवायचं. थोडंसं घट्ट होतं आणि त्याच्यानंतर चेहऱ्याला स्क्रबिंग करायला घ्यायचं आहे. तर पहा झालेलं आहे, 10 मिनिटांनी मी स्क्रबिंग करायला घेतलेलं आहे. तर हे आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा स्क्रबिंग केलं तरी चालतं. सगळी डेड स्किन निघून जाते आणि त्वचा आपली छान अशी ब्राईटनिंग होऊन जाते. स्क्रबिंग करताना पण असं सर्क्युलर मोशनमध्ये करा. जसं आपण मसाज करतो त्या टाईपमध्ये तुम्ही स्क्रबिंग करा. शिवाय तुमच्या हाताला सुद्धा गरज असते, हात काळवंडलेले असतात, आपण उन्हात जातो त्याच्यामुळे. त्यालासुद्धा स्क्रबिंग करा. छान टॅनिंग झालेलं असतं ते, आपलं स्किन चांगली होते हाताची सुद्धा. पहा चेहरा आणि हात अगदी खूप सुंदर झाले आहेत. आठवड्यातून 1 ते 2 वेळांना आपण आईस रोलर नक्की वापरायचं. त्याने ना खूप फरक पडतो. पफीनेस आलेला असतो चेहऱ्याला, सूज अशी. तर माझ्या खूप वेळा येते, त्याच्यामुळे मी आईस रोलरचा नेहमी वापर करते. तर त्याच्यात पहा लिंबाचे असे तुकडे टाकून ठेवलेले आहेत, म्हणजे स्किन ब्रायटनिंगसाठी सुद्धा होतं. आणि लिंबू आहे ते pH पण सुधारतं त्वचेचा. तर लिंबू टाकून ठेवा किंवा ॲलोवेराचे तुकडे टाकून ठेवा आणि तो मग आईस रोलर तुम्ही असा वापरा. काही जण डायरेक्ट नाही वापरत, त्याच्यावर कपडा लावतात, तसं सुद्धा चालेल. मी नेहमी डायरेक्टच वापरते. काही अजूनपर्यंत तसं काही झालेलं नाही आहे. अगदी छान होऊन जाते स्किन. आता हे सगळे उपाय ना मी एकत्र दाखवले, तर तुम्हाला वाटेल ही बाई किती काय काय करत राहते. तर तसं नाही आहे. हे केव्हा तरी आपण वापरतो आणि हे नेहमीच्या रुटीनमध्ये आपली कामं करता करता सुद्धा हे होऊन जातं सगळं आणि आपली स्किन सुद्धा छान राहते. थोडंसं आता मेकअप विषयी बघूया. मी ना नेहमी मेकअप खूप कमी करते, म्हणजे जवळजवळ नसतोच मेकअप. आणि जेव्हा शूट असतं तेव्हा पण मेकअप नसतो माझा. लिपस्टिक फक्त लावलेली असते आणि काजळ. तर बाहेर जाताना मी कुठला माइल्ड मेकअप करते ते आज दाखवते, कुठले प्रॉडक्ट वापरते ते. तर हल्लीच अलीकडेच मी मेकअप प्रॉडक्ट्स खूप बदलले आहेत आणि जेवढं मला म्हणजे चांगलं ऑर्गॅनिक पद्धतीने माझा चेहरा किंवा स्किन मेंटेन करता येईल असं मी बघते. तर चला कोणते प्रॉडक्ट मी दाखवते. तर हे बर्वाचं आहे स्किन थेरपी SPF फाउंडेशन. SPF 50 आहे हे आणि रोज शेड आहे. तर ही माझ्या चेहऱ्याला अगदी अनुरूप आहे आणि हे नेहमी BB क्रीम ऐवजी तुम्ही वापरू शकता. खूप छान आहे. त्याच्यानंतर ही काजल पेन्सिल. तर हे काजळ खूपच छान आहे आणि अगदी राहतं छान. खूप असं स्मज होत नाही, पसरत नाही, व्यवस्थित आहे. माझं आवडतं काजळ आहे हे. त्याच्यानंतर ही लिपस्टिक. तर याच्यातनं 2-3 शेड आहेत. आता ही शेड आहे ही डेली यूजसाठीच मी वापरते. अजूनसुद्धा पिंकमध्ये आहे, तीसुद्धा छान आहे. मी आत्तापर्यंत असं कुठलंच कॉस्मेटिक सांगितलं नाही का तुम्ही घ्या, पण बर्वाचे हे जे 3 प्रॉडक्ट्स आहेत ना आत्ता मी दाखवले, खरोखर खूप चांगले आहेत आणि मी खूप म्हणजे आता 1 वर्ष उलटून गेलं, त्याच्यापेक्षा पण जास्त कमी हे वापरते आहे हे तिन्ही प्रॉडक्ट्स. आणि हे तिन्ही प्रॉडक्ट्स माझे खूप अत्यंत आवडीचे आहेत. तर या लिपस्टिक आहेत. तर ही लिपस्टिक डेली यूजसाठी मी वापरते. खूप चांगलं आहे. बाहेर जाताना वगैरे नक्की मी हे वापरते आणि खूप छान आहे, चांगली राहते. याच्यातनं 2-3 शेड्स आहेत, तर त्यासुद्धा म्हणजे ज्या चांगल्या आहेत, ते शेड्स तर भरपूर आहेत, पण त्याच्यातल्या चांगल्या कुठल्या आहेत, नेहमीसाठी कोणत्या चांगल्या आहेत, त्यासुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याचं लिंक देते प्रत्येकाची. तर तुम्ही नक्की चेक करा आणि बघा, घ्या. तुम्हाला हवं असेल तर नक्की घ्या. खरोखर चांगले प्रॉडक्ट्स आहेत हे आणि अजिबात हे प्रमोशन नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मेटिक ब्रँड्स आहेत, तर ते ना स्वतःचं म्हणजे प्रॉडक्ट खपवण्यासाठी वेगवेगळे खूप प्रकार काढलेले आहेत. तुमची स्किन रिपेअर करण्यासाठी हे वापरा, ते वापरा, पण ते रिपेअर करता करता आपल्या स्किनची वाट लागते. त्याच्यामुळे ना नॅचरल प्रॉडक्ट्स वापरा किंवा जे अगदी कमी केमिकल्स आहेत, हार्श केमिकल्स नाही. आता प्रॉडक्ट्समध्ये केमिकल्स असतातच. तुम्ही जरी आयुर्वेदिक बोललात का हे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहे तरी त्याच्यात केमिकल्स असतातच. त्याचा बेस केमिकलच असतो. तर सगळे केमिकल्स वाईट नसतात, तर काही केमिकल्स खरोखर स्किन रिपेअर करतात.
पण चांगलं आपण पारखून घ्यायला पाहिजे ते प्रॉडक्ट्स. आणि खूप असे हार्श केमिकल्स वापरू नका चेहऱ्यासाठी. अगदी लाईट माइल्ड असे वापरा. याआधी मी हेअर केअर रुटीनचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो पण बऱ्याच जणींना आवडला, तर तो पण नक्की बघा ज्यांनी बघितला नसेल त्यांनी. तर तो खूप उपयोगाचा आहे. त्याच्यात पण फार असे केमिकल मी सांगितलेले नाही आहेत. तर आपण जे रुटीनमध्ये यूज करतो त्याचपैकी आणि 1-2 काही महत्त्वाचे घटक आहेत ते सुद्धा सांगितलेले आहेत. त्यामुळे तुमचे केस अजिबात गळणार नाही, कायम केसांना चमक राहणार आहे तुमच्या, आणि मुळं त्याचे घट्ट होणार आहेत किंवा स्ट्रॉंग होणार आहेत. तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघून घ्या. तर असा होता आजचा स्किन केअर सेल्फ केअर व्हिडिओ. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.